श्रीहरी श्रीकृष्णचंद्रांची बाळलीला. वसुदेवाचे पुरोहित महर्षी गर्ग मोठे निष्णात ज्योतिषी होते. वसुदेवाने पाठवल्यामुळे ते नंदाच्या घरी आले आणि त्यांनी श्री बलराम तसेच श्रीकृष्णचंद्रांचा नामकरण संस्कार केला. बलराम आणि श्रीकृष्ण दोघेही अत्यंत सुंदर होते. बलराम गोरा होता आणि श्रीकृष्ण सावळा. वज्रातील सर्व लोक त्याच्यावर खूप प्रेम करत असत. गोपिकांना तर यांना सतत पाहतच राहावे असे वाटत असे. हे दोघे मोठे चंचल होते. कधी चिखलात रांगत जात, कधी वासरांचे शेपूट पकडत आणि कधी आग वा चंद्राला पकडण्याचा हट्ट करत. माता यशोदा आणि रोहिणी यांचे मोठ्या सावधपणे पालनपोषण करत. थोडा मोठा झाल्यावर भगवान श्रीकृष्ण सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करू लागला. तो आईच्या सांगण्यावरून छोट्या छोट्या वस्तू आणून देत असे. नंदाला खडावा नेऊन देत असे. गोपिकांच्या सांगण्यावरून थुई थुई नाचून दाखवत असे. एके दिवशी एक फळवाली आली. तिचा आवाज ऐकून श्रीकृष्ण ओंजळीत अन्न घेऊन फळ घेण्यासाठी गेले, परंतु त्यांच्या छोट्या हातातून सर्व अन्न रस्त्यातच पडून गेले. फळवालीने आपल्या फळांनी त्याची ओंजळ भरून दिली. जेव्हा ती आपली टोपली घेऊन तिच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की तिची टोपली हिरे, माणिक इत्यादी रत्नांनी भरली होती. लहान मुले चंचल असतात आणि त्यांची चंचलता सर्वांना चांगली देखील वाटते. गोकुळात सर्व गोपगोपिका इच्छित असत की श्रीकृष्णाने त्यांच्या घरी यावे आणि त्यांच्याबरोबर पण हसावे, बोलावे, तसे त्यांची थट्टामस्करी करून त्यांना सुखी करावे. भगवान श्रीकृष्ण त्यावेळी जेमतेम 2 वर्षाचा होता. तो आपल्यासारख्या छोट्या छोट्या मुलांबरोबर गोपांच्या घरी जात असे. कोणाची बांधलेली वासरे सोडून देई, कुणाच्या घरात ठेवलेले लोणी किंवा दही मुलांबरोबर खाऊन टाके. त्यांच्या या चंचलतेमुळे गोप व गोपिकांना खूप आनंद होत होता. गोपिका तक्रार करण्याच्या बहाण्याने यशोदा मातेच्या जवळ श्रीकृष्णाला बघायलाच येत असत. माता यशोदा कधी श्रीकृष्णचंद्राला रागवू पाही तर गोपिका तिच्यासमोर हात जोडत, प्रार्थना करत आणि श्यामसुंदराला ओरडू नये म्हणून विनवणी करत. एके दिवशी भल्या पहाटे माता यशोदा उठली. घरातील दासी दुसऱ्या कामात होत्या, म्हणून यशोदा स्वतःच दही घुसळू लागली, कारण श्रीकृष्णचंद्र उठताच ताजे लोणी त्याला द्यायचे होते. तेवढ्यात श्रीकृष्णचंद्र जागा झाला. आईजवळ येऊन तो दूध पिण्यासाठी हट्ट करू लागला. दही घुसळायचे सोडून आई त्याला दूध पाजू लागली. तेवढ्यात समोर विस्तवावर ठेवलेले दूध उतू जाऊ लागले. मातेने श्रीकृष्णाला पटकन मांडीवरून खाली उतरवले आणि ती दूध उतरण्यासाठी गेली. श्रीकृष्णाला आईचा लटका राग आला. त्याने दगड मारून ती दह्याची हंडी फोडली आणि स्वतःच तेथून धावत लोणी ठेवण्याच्या खोलीत घुसला. तिथे शिंकाळ्यात ठेवलेले लोणी एका उकळीवर चढून काढून काढून माकडांना वाटले. दूध उतरवून माता यशोदा परतली तेव्हा तिने पाहिले की हंडी फुटली आहे आणि दही जमिनीवर चारी दिशांना पसरत आहे. यशोदेने विचार केला की शिक्षा न दिल्यामुळे श्रीकृष्णाचा स्वभाव बिघडत जाईल, त्यामुळे ती श्रीकृष्णाला पकडायला गेली. आधी तर श्रीकृष्णचंद्र धावू लागला, परंतु जेव्हा त्याने पाहिले की आई धावता धावता थकून गेली आहे, तेव्हा तो एका ठिकाणी उभा राहिला. यशोदेने त्याला पकडले आणि एका उकळीला बांधू लागली. ती जी दोरी श्रीकृष्णाला बांधायला गेली ती 2 बोटे कमी पडत असे. घरातील सर्व दोऱ्या तिने जोडल्या तरी ती 2 बोटे कमीच पडली. सांगा, भगवंताला कुणी बांधू शकेल का? परंतु जेव्हा माता यशोदा खूप थकली तेव्हा दया येऊन भगवंत श्रीकृष्णाने स्वतःच बांधून घेतले. कुबेराचे 2 मुलगे नलकुबर आणि मणिग्रीव नावाचे होते. एके दिवशी ते नागव्याने आंघोळ करत होते. देवऋषी नारद तेथून जात होते. तेव्हा देखील गर्वामुळे त्यांनी नारदांना नमस्कार केला नाही आणि कपडेही घातले नाहीत. नारदांनी त्यांचे गर्वहरण करण्यासाठी त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला आणि हे पण सांगितले की भगवंत श्रीकृष्ण जेव्हा अवतार घेईल तेव्हा त्या दोघांचा वृक्षयोनीपासून उद्धार होईल. आपला भक्त देवऋषी नारदचे म्हणणे खरे करण्यासाठीच भगवंत श्रीकृष्णाने स्वतःला बांधून घेतले होते. जेव्हा माता यशोदा त्याला बांधून घरातील कामात मग्न झाली तेव्हा श्रीकृष्णचंद्र उखळ खेचत आणून दरवाजाच्या बाहेर 2 जवळजवळ चिटकून असलेल्या अर्जुन वृक्षाच्या जवळ आला. तो दोन्ही वृक्षामधून निघून गेला, परंतु उखळ त्यात अडकली. भगवंताने जोरात उखळ खेचली. श्रीकृष्णचंद्राच्या बलाने दोन्ही वृक्ष कोसळले. त्यामधून नलकुबर आणि मणिग्रीव देवाच्या दिव्य रूपात बाहेर पडले. त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि भगवंताची आज्ञा घेऊन ते आपले पिता कुबेराकडे गेले.
अर्जुन वृक्ष कोसळण्याचा मोठा आवाज झाला. तो ऐकून सर्व लोक घाबरून धावत आले. नंदबाबाने श्रीकृष्णचंद्राच्या कमरेची दोरी सोडली आणि त्याला उचलून घेतले.